ज्युनियर वर्मा शॉट है यार, शॉट बहुत ही अच्छा शॉट था। और यहाँ पर माइक की ज़रूरत नहीं है, अरविंद पाल भाई इतना जोर से बोल रहे हैं कि अंकित पांडे जहाँ कहीं पे हो, वो कमेंटेटरी बॉक्स में है अंकित पांडे। हमें लग रहा है वर्मा जी को बॉल नहीं दिख रहा है, जूनियर वर्मा जी। और यहाँ पर वर्मा जी का अभी तक फार्मा टाइटंस, फार्मा कैपिटल्स, रॉयल चैलेंजर्स, सनराइजर्स स्कोर दुसरं षटक प्रगतीपथावरती टाकतील ते हंसराज. आणि हा निर्धाव चेंडू, वाईट चेंडू, पंचांनी 2 हात समांतर करून वाईट घोषित केलाय. धावसंख्या होते ती 20. स्ट्राईकला खेळतील ते पवन चोबे. जोरदार मारण्याचा प्रयत्न, बऱ्याच वेळानंतर हा निर्धाव चेंडू दिसतोय. दुसऱ्या षटकातील पुढील चेंडू हंसराज याचा. धावसंख्या होते ती 20. 20 आणि हा वाईट पंचांचा निर्णय वाईट. धावसंख्येत मात्र 1 ने भर. धावसंख्या होते ती 21. बिना गड्याच्या मोबदल्यात पहिली जोडी अजूनही मैदानात. दुसरं षटक अजूनही प्रगतीपथावरती. 3 चेंडू अजूनही शिल्लक. ओव्हरसर यांच्यासाठी पुढचा चेंडू, जोरदार मारण्याचा प्रयत्न, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. आता स्ट्राईकला खेळतील ते वर्मा, ज्युनियर वर्मा. बघूया काय करताय चौकार षटकारांचे बादशाह ज्युनियर वर्माजी. बघूया कितपत खेळ हातभार लावतात आपल्या संघासाठी. आता अरविंद भाई मराठी शिकतो, लय छान मराठी तुम्ही बोलतात, या इकडे. वर्मा यांनी बॅट चेंज केली आहे. बघूया ज्याप्रमाणे त्यांनी बॅट चेंज केली आहे त्याप्रमाणे ते षटकार मारतायत का. जोरदार मारला चेंडू आणि गडी बाद होऊ शकला असता. झेल सोडलाय वर्माजी यांचा, झेल सोडलाय. हंसराज याने चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली होती. वर्माजी यांना षटकार मादाच्या नादात गडी बाद होऊ शकला असता. हो सिरियस हो. हंसराज चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय. चांगल्या प्रकारे मारलेला चेंडू. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 24. 12 चेंडूंचा खेळ समाप्त. 12 चेंडूंच्या समाप्तीनंतर संघ पोहोचतोय 24 या धावसंख्येवरती.
अजूनही 18 चेंडूंचा खेळ शिल्लक. बघूया कितपत धावा भेटतोय तो सनरायझर्स संघ. पहिली जोडी अजूनही मैदानात. स्ट्राईकला खेळतायत ते पवन सर. आता मात्र वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे तिसरं षटक टाकताय तो नितेश. गोलंदाजी मार्कवर येतोय तो पहिलं षटक घेऊन वैयक्तिक संघातर्फे तिसरं षटक घेऊन नितेश. जोरदार मारला चेंडू आणि गचाचं क्षेत्ररक्षण. चेंडू गेलाय सीमारेषे पार. पवन यांच्या बॅट मधून निघालाय हात चौकार. खरोखरच चांगल्या प्रकारे फलंदाजी करतायत गचाचं क्षेत्ररक्षण. या 4 धावसंख्येने संघ पोहोचलाय 28 धावसंख्येवरती. मात्र अतिरिक्त पंचांचा निर्णय नोची सुवर्ण संधी. फ्रीडचा चान्स भेटतोय तो पवन सरांना. बघूया या फ्रीडचा कितपत लाभ घेत आहेत नितेश. आता थोडस खराब असं गोलंदाजी. जोरदार मारण्याचा प्रयत्न पण एका धावेवरती समाधान मानावं लागतंय नितेश याची. आता मात्र गोलंदाजीमध्ये परिवर्तन दिसतंय. धावसंख्या होते ती 30. तिसऱ्या षटकातील पुढील चेंडू. तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय तो नितेश. टाकण्याचा प्रयत्न. पंचांचा निर्णय अतिरिक्त स्वरूपात 1 आणि चोरटी धावसंख्या. टोटल 2 धावसंख्या झाल्या 3. 3 धावसंख्या मिळवण्यात चांगल्याचं यश भेटलंय ते पवन सर आणि वर्माजी यांना. धावसंख्या होते ती 33. जोरदार मारण्याचा प्रयत्न. पंचांचा पुन्हा एकदा अतिरिक्त धाव. फ्रीडची पुन्हा नामी संधी येते ती वर्माजी याला. ज्युनियर वर्मा यांना पुन्हा फ्रीडचा चान्स भेटतोय. बघूया काय लाभ घेतोय ज्युनियर वर्माजी. षटकार ठोकलाय वर्माजी यांनी. दाखवून दिलाय आहे नावामध्ये दम आहे, बॅटिंग मध्ये पण दम आहे. वेंकी सर खुश होत आहेत. वर्माजी टाकतायत षटकार. डिसीजन रहेगा. अंपायर डिसीजन लास्ट डिसीजन रहेगा. अंपायर डिसीजन लास्ट डिसीजन रहेगा. सर्वेश हंसराज सर्वेश रिक्वेस्ट है. अंपायर डिसीजन लास्ट डिसीजन है. अंपायर सर पंचांसोबत वाद घालून नाही सामना चालू करायचा आहे. नितेशचं महागडं षटक पडतंय. नितेश गुप्ता थोडंसं महागडं षटक. आतापर्यंत 15 धावा दिल्या आहेत. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. स्ट्राईकला खेळतोय तो पुन्हा एकदा वर्माजी. बघूया काय करतो. या अगोदरच्या बॉल मध्ये त्याने षटकार ठोकलाय. जोरदार मारण्याचा प्रयत्न. जोरदार मारण्याचा प्रयत्न. धावचित होऊ शकला असता. पहिला गडी बाद करण्याची सुवर्ण संधी होती पण नितेश गुप्ता यांचा आतापर्यंत महागडा षटक. जोरदार मारण्याचा प्रयत्न. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण हंसराज यांचं. जोरदार मारण्याचा प्रयत्न. दोन्ही ठिकाणी अपील जोरदार केलाय.
अंपायर डिसिजन. धावसंख्या झाली ती 43. एका गड्याच्या मोबदल्यात संघाची धावसंख्या होते ती 44. 44. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 44. 18 चेंडूंचा खेळ समाप्त. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. 18 चेंडूंमध्ये 44 धावसंख्या करण्यात चांगलं असं यश प्राप्त झालंय ते फार्मा सनरायझर्स संघाला. व ज्युनियर वर्मा यांची जागा भरून करण्यासाठी आलाय तो अतुल यादव नावाजलेला फलंदाज, पण खेळतोय तो नॉन स्ट्राईकला. स्ट्राईकला खेळतील ते पवन सर. बॉलिंग मार्कवर दिसतोय तो नौका खेळाडू. वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे चौथा. पहिला चेंडू वाईट. अतुल यादव. पहिला चेंडू वाईट. अतिरिक्त धावसंख्येत 1 ने भर. संघाची धावसंख्या 1 रनाने पुढे सरकते. संघ पोहोचतोय 45. जोरदार मारण्याचा प्रयत्न. ग्राउंड शॉट मारलाय. गडी बाद होऊ शकतो आणि हिट केलाय. अलगद हाताने हिट केलाय शिव यानं. खरोखरच चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण अचूक लक्ष ठेवलाय. अतुल रन घेण्याच्या नादात बाद होतोय. 0 या धावसंख्येवरती बाद होतोय. आता मात्र अतुल याची जागा भरून काढण्यासाठी येत आहे तो नावाजलेला फलंदाज. ठाण्याची आन बान शान वेंकी सर. बघूया काय करतायत संघासाठी. कितपत रनांचा डोंगर उभा करतायत. मैदानात उतरतायत. आन बान शान हँडग्लोव्हचा पुरेपूर वापर करतायत. खरोखरच ज्याप्रमाणे खेळतायत त्याप्रमाणे नाव आहे त्याप्रमाणे ते खेळी सुद्धा करतायत. जोरदार मारला चेंडू. गडी बाद होतोय. गडी बाद झालाय. अंधूक हातात घेतलाय चेंडू. फिल्डरला बी समजला नाही बॉल कधी थांबलाय हातात. खरोखरच दुसरा गडी बाद झालाय. चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली सनी तिवारी यानं. एक गडी रनआउटच्या स्वरूपात, एक गडी झेलच्या स्वरूपात, 2 चेंडूंमध्ये त्यानं 2 गडी बाद केले. तर चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय तो. 3 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या होते ती मात्र 45. आता मात्र त्यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत ते शरद सर. दोन्हीही स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला खेळणारे खेळाडू. हे मातब्बर खेळाडू कितपत रनांचा डोंगर उभा करतायत बघूया. निर्धाव चेंडू. शरद सर यांना काही समजू शकत नाही आहे. तिवारी चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय. सनी तिवारी चांगल्या प्रकारे फलंदाज सुद्धा आहे आणि गोलंदाजी पण चांगली करतो. पुन्हा एकदा वाईट. बऱ्याच कालावधीनंतर वाईट दिसतो. या वाईट अतिरिक्त धावसंख्येने धावफलक मात्र पुढे सरकतंय. पुढे चेंडू. जोरदार मारण्याचा प्रयत्न. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण, पण 1 धाव मात्र अडवण्यात चांगलंसं यश. एक धाव कंप्लीट करण्यात चांगलं यश प्राप्त झाले ते शरद सर यांना. धावफलक मात्र पुढे सरकले. धावसंख्या होते ती 47. 3 गड्यांच्या मोबदल्यात 4 षटकांचा खेळ समाप्त. 2 चेंडू शिल्लक. हा चेंडू मात्र निर्धाव होता. निर्धाव चेंडूवरती त्यांनी 1 रन काढलाय. आता मात्र स्ट्राईकला घेतील ते शरद सर. जोरदार ठोकलेला चेंडू. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. चार षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 49. 3 गड्यांच्या मोबदल्यात 49. अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. अवघा 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. शेवटचं षटक. गोलंदाजी मार्कवर येतोय तो सर्वेश गुप्ता यांचा पहिला चेंडू. खेळण्यासाठी सज्ज होतोय तो शरद. चांगल्या प्रकारे मारला चेंडू आणि
एका चेंडूचा खेळ समाप्त. अवघे 5 चेंडू शिल्लक. स्ट्राईकला खेळत आहेत ते शरद सर, चांगल्या प्रकारे फलंदाजी करतायत. बाहेरून कोणी बोलू नका. अरविंद भाई, अरविंद भाई, सर तुमच्यावरती कंप्लेंट आली आहे, जरा लक्ष द्या. अरविंद भाई थोड़ा ध्यान दो. आता मात्र स्ट्राईकला खेळतील ते शरद सर. गोलंदाजी मार्कवर सुरेश. उलटाचा चेंडू, चेंडूचा मात्र फायदा घेतलाय. चेंडू मात्र सीमारेषे पार. शरद सर यांच्या बॅट मधून निघाले. मला वाटतं हा पहिला षटकार संघातर्फे. पुढील षटकार या 6 धावसंख्येने संघ पोहोचतोय 49 या धावसंख्येवरती. खरोखरच 59 59 रन झालेत. अजूनही 4 चेंडू शिल्लक आणि हा मात्र जेल टिपलो शकला असता. गच्चाचं क्षेत्ररक्षण. जोरदार मारण्याचा प्रयत्न. हंसराज, हंसराज, हंसराज तुम यार अपने भी हंसराज कंटिन्यू करो यार, तुम कंटिन्यू करो, अंपायर का कॉल है बराबर है. अरे हंसराज भाई, पब्लिक का रिएक्शन पे क्या, जो अंपायर देगा वही डिसीजन लास्ट रहेगा भाई. पब्लिक ठीक है ना भाई. हंसराज, हंसराज अंपायर दे रहे हैं ना वो डिसीजन. अरविंद भाई तुम भी शांत रहो, इतना रिएक्ट मत करो यार. ठीक है ठीक है ठीक है भाई, आप लोग खेलो, जो अंपायर बोलेगा वही डिसीजन रहेगा. ठीक है भाई. शेवटच्या षटकातील अवघे काही चेंडू शिल्लक. जोरदार मारण्याचा प्रयत्न. एक धाव मात्र कंप्लीट केली आहे. एका धावसंख्येने धावफलक मात्र पुढे सरकले. धावसंख्या होते ती 61. 61 रनांचा धावफलक मात्र दिसते. शेवटचा चेंडू होता आणि तो सुद्धा नो टाकलाय. चांगला झेल टिपलाय, पण तो नोच्या चेंडूवर झेल टिपला, याचा काही फायदा झाला नाहीये. धावसंख्या होती ती मात्र 63. 63. नो बॉल फ्री. जोरदार मारण्याचा प्रयत्न आणि हा इसी के साथ ओवर की समाप्ति होती पहले इनिंग की. जिंकण्यासाठी 64 रनांची आवश्यकता. 30 चेंडू आणि 64 रनांची आवश्यकता. 3 गड्यांच्या मोबदल्या 63 रन झाले. जिंकण्यासाठी 64 रनांची आवश्यकता. कॅपिटल संघाला जिंकण्यासाठी 64 रनांची आवश्यकता. अरविंद भाई, ओ अरविंद भाई, अरे यार लगेच क्षेत्ररक्षण साधून घ्यायचं आहे. सामन्याला वेळ होतोय. सामना लगेच चालू करायचा आहे. कॅपिटल संघाने आपली पहिली जोडी मैदानात पाठवायची आहे. वेळ नाही लावायचा आहे. क्षेत्ररक्षण साधून घ्यायचं आहे. पंचांनी सामना चालू करायचा आहे. पहिली जोडी मैदानात पाठवायची आहे. बॅट्समन जरा लक्ष द्या. कॅपिटल संघाची पहिली जोडी मैदानात पाठवायची आहे. लगेचच वेळ नाही लावायचा आहे. त्यानंतर बॅट्समन रेडी ठेवायचे आहेत. पहिली जोडी मैदानात. स्कोररने अपडेट घ्यायचंय नाव त्यांचं. 9, 8, 7. बॅट्समनने आपली नावं सांगायची आहेत. स्कोरर आहे तिकडे. 4, 3, 2, 1.
सिर्फ तुषार सर हैंडल करेंगे और दोनों कैप्टन, बाकी कोई नहीं। और यहाँ पर रोहित अच्छा गुप्ता सपोर्ट था सुनील वर्मा जी का, समझ। साढ़े 6:40 हो चुका है। टर्फ की बुकिंग 8 बजे तक है। अभी सेमीफाइनल टोटल 3 मैच खेलना है, तो उसके लिए रिक्वेस्ट है कि जल्द से जल्द मैच चालू करें। पाच घे. षटकांमध्ये 64 रनांचा पाठलाग करताना पहिली जोडी मैदानात, पहिला चेंडू नो, अतिरिक्त धावसंख्येने सुरुवात, फील्डची नामी संधी भेटते ती बॅट्समनला इब्राहिमला, स्ट्राईकला नो खेळतो प्लस वन है। आणि नॉन स्ट्राईकला खेळतो सुनील वर्मा आणि गोलंदाजी मार्कवर आहे तो सूरज यादव। वैयक्तिक पहिलं षटक टाकतोय तो सूरज। और यहाँ पर साइड का नो, अंपायर का डिसीजन लास्ट रहेगा, फ्री हिट रहेगा। बहुत ही शानदार फील्डिंग वेंकी सर द्वारा। इसी के साथ स्ट्राइक चेंज करके सुनील वर्मा जी आते हैं। पहिलं षटक अजूनही प्रगतीपथावरती। हेलो, अगर किसी को सूखी चटनी और गीली चटनी लेना है तो वहाँ पे पार्सल लेके जाओ। और चाय। पहिल्या षटकातील अजूनही पहिलं षटक प्रगतीपथावरती। जोरदार मारण्याचा प्रयत्न वर्मा याचा, पण तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण। धावसंख्या मात्र स्थिरावलेली, धावसंख्या होते ती 13। शेवटचा चेंडू शिल्लक पहिल्या षटकात। जोरदार मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू गेला सीमारेषे बाहेर। इब्राहिम यानं टाकलाय चेंडू सीमारेषे बाहेर। खरोखरच चांगल्या प्रकारे फलंदाजी केली। पहिलं षटक हे महागडं षटक ठरलं। 19 धावा आल्यात। आता मात्र 24 चेंडू आणि 45 धावांचं समीकरण। बघूया कशा प्रकारे धावा थांबवतायत वेंकी सर यांचा संघ। बॉलिंग मार्कवर दिसतोय तो वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे दुसरं षटक टाकतोय तो अतुल यादव नावाजलेला गोलंदाज अतुल यादव आणि स्ट्राईकला खेळतो सुनील वर्मा। दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज सुनील वर्मा आणि पहिल्या चेंडू मध्ये टाकला सीमारेषे बाहेर। 6 धावसंख्येने अतुलला सुरुवात करून दिली आहे। पहिला चेंडू महागडा चेंडू ठरतोय अतुल याचा। खरोखरच नावाजलेला गोलंदाज असून सुद्धा टप्प्यात घेऊन टाकला चेंडू सीमारेषे बाहेर। आता या 6 धावसंख्येने संघ पोहोचतोय 25 या धावसंख्येवर बिना गड्याच्या मोबदल्यात। जोरदार मारण्याचा प्रयत्न
हा मात्र निर्धाव चेंडू. गोलंदाजीमध्ये परिवर्तन दिसतोय. कितपत परिवर्तन टिकून ठेवतो ते बघूया अतुल यादव. पुन्हा एकदा जोरदार मारला चेंडू. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण सुनील सर पवन सर यांचं. स्ट्राईकला खेळतो इब्राहिम. इब्राहिम याने जोरदार मारला चेंडू. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा एकाच धावावरती समाधान मानावं लागतंय. समीकरण मात्र बदलून येतं. 21 चेंडू 37 धावा. 20 चेंडू आणि 37 धावा. जोरदार मारला चेंडू. झेल घेतली होती पण थोडक्यासाठी गेली. चांगला प्रयत्न होता पवन सर यांचा. खरोखरच चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण करतायत पवन सर यांनी. खरोखरच चांगल्या प्रकारे प्रयत्न केला. नावान्याजोगा पवन सर यांचा प्रयत्न होता. आता अतुल याचा पुढील चेंडू घेण्यासाठी सज्ज इब्राहिम. इब्राहिमने जोरदार मारला चेंडू. चेंडू जातो सीमेच्या दिशेने पण तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण वर्माजी यांचं. ज्युनियर वर्माजी यांचं खरोखरच चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण करतात ज्युनियर वर्माजी. पवन सर. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 29. 0 विकेट. बिना गड्याच्या मोबदल्यात संघाची धावसंख्या होती ती 29. दो ओवर की समाप्ति पे स्कोर जा पहुंचा है 29 रन फार्मा कैपिटल का. अगर फार्मा कैपिटल्स को जीतना है तो 18 बॉलों में 35 रन बनाना है. आता मात्र बॉलिंग मार्क दिसत आहेत ते शरद सर. वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे तिसरं षटक टाकतायत ते शरद सर. जिंकण्यासाठी 18 चेंडू 35 धावांचं समीकरण. स्ट्राईकला खेळतील इब्राहिम. जोरदार मारला चेंडू. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. थोडंसं पुन्हा गचा असं तेवढा अडवला. वेंकी सर ये रन आउट में कन्वर्ट कर सकते थे तो टीम के लिए काफी फायदा होता था. जोरदार मारण्याचा प्रयत्न. हा मात्र निर्धाव चेंडू. बऱ्याच कालावधीनंतर निर्धाव चेंडू दिसला. शरद सर यांचे चांगली गोलंदाजी. आतापर्यंत 2 चेंडू चांगले चेंडू टाकलेत. स्ट्राईकला खेळतोय तो सुनील वर्मा. जैसे कि आपको रूल्स बता दिया जाए अंपायर का डिसीजन लास्ट डिसीजन रहेगा और बाहर में बैठे लोग कोई डिसीजन नहीं देंगे. पंचांचा निर्णय 9. अतिरिक्त धावसंख्येत 1 टोटल 2. जोरदार मारण्याचा प्रयत्न. गडी बाद होऊ शकला असता पण रनिंग बिटवीन द विकेट. 1 विकेट. धावसंख्या होती ती 33. शरद सर यांची आतापर्यंत तरी चांगली गोलंदाजी. मात्र जोरदार मारलेला चेंडू. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण वर्माजी यांचं. चांगल्या प्रकारे थ्रो केलाय. एका धावेवरती समाधान मानावं लागलं. एका धावसंख्येने धावफलक मात्र पुढे सरकलाय. धावसंख्या होती ती 34. बहुत ही शानदार क्षेत्ररक्षक शरद द्वारा. आणि 1 धावसंख्या मात्र अडवू शकले नाहीत. एका धावसंख्येवरती पुन्हा एकदा समाधान मानावं लागते. धावसंख्या होती ती 36. 2 ओवर 4 बॉल 36 रन. बहुत ही शानदार बॉलिंग. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. अवघा 1 चेंडू शिल्लक. 1 टू गो 5 बॉल. प्रकारे मारण्याचा प्रयत्न होता. बहुत ही अच्छा निर्धाव चेंडू. खरोखरच चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली शरद सर यांनी. फक्त 6 धावा दिल्यात बिना गड्याच्या मोबदल्यात. एका षटकामध्ये फक्त 6 चेंडूंमध्ये 6 धावा खर्च केल्यात. धावसंख्या होती ती 36. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 28 रनांचं समीकरण आहे. बघूया कोण जिंकतंय कोण हारतंय. अभी फार्मा कैपिटल्स को जीतने के लिए 12 बॉल पे 28 रन चाहिए और ये बॉलिंग लेके आते हुए वेंकटेश सर बहुत ही सीनियर गेंदबाज है. 12 गेंदों पर 28 रन और 3 ओवर 36 रन 0 विकेट. या गोलंदाजीवरती ठरेल किती धावा होत आहेत. गोलंदाजीसाठी येत आहेत ते स्वतः मालक चालक कर्णधार वेंकी सर. खरोखरच चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतात. बघूया आता काय करताय संघासाठी. कितपत धावांचा. सर ने अपनी टीम को बैटिंग में काफ़ी अच्छा हेल्प किया है. क्या वो बॉलिंग में भी अपनी टीम को मदद कर सकते हैं. प्रकारे मारण्याचा प्रयत्न. फक्त 1 धाव. एका धावसंख्येने धावफलक मात्र पुढे सरकते. धावसंख्या होते ती 37. चौथ्या षटकातील पहिला चेंडू समाप्त. आता मात्र समीकरण होते ते 11 चेंडू आणि 27 धावा. जोरदार मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा फक्त 1 धाव. बहुत ही बढ़िया थ्रो वर्मा द्वारा और ये अतुल जी मिस करते हुए. हमें अंपायर की तरफ देखना होगा अंपायर का क्या निर्णय रहेगा. और
घाटकोपर फार्मा लीग सीजन 2। ये लीग का आखिरी मैच है जो पहला फार्मा गडी बाद कैपिटल झालाय. वर्सेस सनराइजर्स के बीच में हो रहा है। सुनील याच्या स्वरूपात पहिला गडी बाद झालाय. आता मात्र त्याची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो तिवारी. पहिला चेंडू नो. और 3 ओवर 1 बॉल 38 रन। आणि षटकार ठोकलाय. और जिंकण्यासाठी फक्त आता 9 चेंडू आणि 19 रनांची आवश्यकता. समीकरण मात्र बदललंय. चांगल्या प्रकारे षटकार ठोकतोय. थोडंसं महागडं षटक. वेंकीसर यांचा जोरदार मारण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. 2 धावा येत आहेत. जिथे 1 धाव मिळते तिथे 2 धावा काढतायत. थोडंसं गच्चाचं क्षेत्ररक्षण. आता मात्र 8 चेंडूंचा खेळ शिल्लक. 8 चेंडूंमध्ये 17 रनांची आवश्यकता. धावसंख्या झाली ती मात्र 47. एका गड्याच्या मोबदल्यात 4थं षटक अजूनही प्रगतीपथावरती. 2 चेंडू शिल्लक वेंकीसरांचे. या 2 चेंडूंमध्ये किती धावा देत आहेत बघूया. शेवटच्या षटकामध्ये ऍटलीस्ट 15-16 रनांची आवश्यकता. आपण बघू आता या 2 चेंडूंमध्ये किती रन खर्च करतायत. जोरदार मारलाय चेंडू. हा मात्र शरद सर यांच्या हातात मारलाय चेंडू. शरद सर यांच्या हातात मारलाय चेंडू म्हणजे तो नक्की झेल टिपला जाणार. तो 5 बॉल. जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 17 धावा. अजून 1 चेंडू शिल्लक 4थ्या षटकातील. बहुत ही बढ़िया बॉलिंग का प्रदर्शन वेंकी सर द्वारा और उतना ही शानदार कैच शरद जी द्वारा, शरद मौर्य जी। जोरदार मारलाय चेंडू. शेवटचा चेंडू हा महागडा ठरतोय. 6 बॉल पे नितेश 11 गुप्ता रन या देकर खरोखरच चांगल्या प्रकारे फलंदाजी करतोय. आता मात्र 6 चेंडू आणि 11 धावा. अगदी थोडं सोपं असं आव्हान आणून ठेवलंय बॅट्समनने. कृपया करके जल्द से जल्द अगला ओवर फाइनल करें, समय बहुत कम है। 8 बजे तक ही टर्फ बुक है। सामना और चालू करायचा आहे, वेळ नाही लावायचा आहे. पंचांनी जरा लक्ष द्या. आता वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे शेवटचं षटक टाकतील ते नवीन सर, नवीन गंगवानी. बघूया काय करतायत. 11 रनांचा त्यांना 11 रनांवरती रोखायचं आहे. बघूया कितपत कामगिरी करताय संघासाठी. आणि स्ट्राईकला खेळतो तो इब्राहिम. चालेल मित्रा. जोरदार मारण्याचा प्रयत्न, थोडंसं गच्चाचं क्षेत्ररक्षण. 1 धाव मात्र पूर्ण करतो इब्राहिम आणि मात्र पुन्हा स्ट्राईकला येतोय तो नितेश गुप्ता. अगर ये मैच जीतना है तो वेंकी सर को इस तरीके से फील्डिंग नहीं करना है, सिंगल रन रोकना है। चांगल्या प्रकारे मारला चेंडू. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. खरोखरच पवन सर चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण करतायत, चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतायत. झेल टिपण्यासाठी सुसज्ज असलेला संघ. चांगला गडी बाद झालाय नितेश याच्या स्वरूपात. आता मात्र समीकरण बदललंय. 4 चेंडू आणि 10 रनांची आवश्यकता. 2 खराब चेंडू असतील तर मात्र टायटल संघ विजेता ठरू शकतो. मात्र 2 चांगले चेंडू टाकले तर मात्र पुन्हा एकदा सनराइज हैदराबाद संघ विजेता ठरू शकतो. बघूया कोण जिंकतंय कोण हारतंय. 4 चेंडूंमध्ये 10 रनांची आवश्यकता. आता मात्र स्वतः कर्णधार येतोय हंसराज. कॅपिटल संघाकडून स्वतः कर्णधार हंसराज. या बॅट्समन मध्ये ताकद आहे 10 रन मारण्याची. बघूया काय करतायत. ठोकलाय चेंडू. चेंडू गेला सीमारेषे पार. हंसराज आहे नाव, नावामध्ये आहे काहीतरी 100%. आता मात्र 3 चेंडू आणि 4 धावा. नवीन सरांना काहीतरी जादू करावी लागेल. हंसराज याला खेळून काढावं लागेल. बघूया काय करतोय, पण नावाप्रमाणे खेळतोय तो हंसराज. 3 चेंडू आणि 4 धावा. अगदी सोपं असं आव्हान राहिलंय. पुन्हा मारलाय. जोरदार मारण्याचा प्रयत्न. 1 रन धावण्याचा 1 रन कंप्लीट केलाय. आता मात्र 2 चेंडू आणि 3 धावा. मला वाटतं बॉल पे 3 2 चेंडू आणि 3 धावा. अगदी तटीचा सामना झालाय. 1 चेंडू मध्ये समजून जाईल. हा समजा चेंडू डॉट गेला तर एका चेंडू मध्ये 3 राहतील. बघूया काय होतंय. हंसराज याच्यावरती सगळी संघाची जबाबदारी. कॅपिटल संघाला जिंकवायचं असेल तर स्वतः षटकार मारावाच लागेल, चौकार मारावाच लागेल. बघूया नवीन सर काय करताय, संघवाला जिंकतायत का. मारलाय चौकार. वाटतं नाही तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण शरद सर यांचं, पण 2 धावा मात्र कंप्लीट केल्या आहेत. चांगल्या प्रकारे 2 धावा आल्या आहेत. कंपल्सरी चेस असल्यामुळे एका चेंडूमध्ये 1 रन काढणं आवश्यक आहे.
खरोखर चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण केलं होतं. फक्त थ्रो जरा चुकीचा झाला. थ्रो जर बॉलरच्या हातामध्ये आला असता तर नक्कीच एक धाव वाचली असती. अंपायर से रिक्वेस्ट है जल्द से जल्द आगे बढ़ाए. जल्द से जल्द सामना चालू करे. एक बॉल एक रन कंपलसरी रन है. एक बॉल एक रन कंपलसरी है. तीन कंपल्सरी मागे. एक चेंडू आणि एक धावा. बघूया खूप अटीतटीचा सामना. हाँ, टॉप 4 मध्ये येण्यासाठी धडपड होते आहे. हंसराजच्या इनके हातात पीछे बॅट. 2 उसके बाद 3.